अकोला महानगरपालिका प्रशासनानं अनुभवशून्य असलेल्या रांची येथील स्वाती इंडस्ट्रीजला मालमत्ता कर, बाजार कर, परवाना, पाणीपट्टी कराच्या वसुलीचं कंत्राट दिलं आहे। मात्र या कंपनीचे अर्ध्याधिक काम महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी करत असल्याचं चित्र आहे। तसंच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं स्वाती इंडस्ट्रीजला महानगरपालिकेच्या प्रशासकीय चिन्हाचा आणि कारवाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आधार घ्यावा लागतोय। अकोला महानगरपालिकेला दरवर्षी मालमत्ता करातून 200 कोटी रुपयांचं उत्पन्न होतं। 5 वर्षांचे 1000 कोटी पकडले तर मनपा प्रशासनाला जवळपास 85 कोटी रुपये स्वाती इंडस्ट्रीजला अदा करावे लागणार आहेत आणि हे पैसे सर्वसामान्य अकोलेकर नागरिकांच्या खिशातून कंपनीला दिले जाणार असल्यामुळे अकोलेकरांवर अतिरिक्त कराचा बोजा लादला जाण्याची भीती व्यक्त केली जाते। मनपाच्या कर विभागात 70च्या जवळपास कर्मचारी असताना मनपानं खासगी कंपनीला कंत्राट दिल्यानं संशय निर्माण झाला आहे। मालमत्ता, बाजार, परवाना, पाणीपट्टी कराची वसुली करण्याचं कंत्राट दिल्यानंतर स्वाती कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना दमदाटी करत असल्याचा आरोप केला जातो आहे। कंपनीकडून समाधानकारक वसुली होत नसल्यामुळे आणि नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कंपनीला मनपाची मदत घ्यावी लागते आहे। मनपाच्या चिन्हाचा वापर करून मनपालाच ही वसुली करावी लागत असल्याचं चित्र